नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे विद्यार्थी 12वी सायन्सनंतर डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी.फार्म 2 वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे, ज्यासाठी तुम्हाला CET किंवा नीटची आवश्यकता नाही, 12वीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती जे ॲडमिशन होतं तर त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आता रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे. रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट आता असणार आहे 11 ऑगस्ट 2026. अर्थात ज्यांनी कोणी अजून डी.फार्मचा फॉर्म भरला नसेल भरून घ्या. बरेच विद्यार्थी असतात, कन्फ्यूज असतात, डी.फार्म करू की बी.फार्म करू, किंवा डी.फार्मसाठी ॲटलिस्ट रजिस्ट्रेशन करून ठेवा. कारण CET नीटच्या मार्क्सवरून बी.फार्मला जरी चांगलं कॉलेज नाही मिळालं, 12वीला ग्रुपला चांगले मार्क्स असतील तरी देखील तुम्ही या ठिकाणी डिप्लोमाला चांगल्या कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. आणि डिप्लोमाला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर भविष्यात तुम्ही या ठिकाणी बी.फार्मला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेता येऊ शकतं. ठीक आहे. बरेच जण म्हणतात 1 वर्ष एक्स्ट्रा जातं त्यामध्ये, कारण डी करून मग बी.फार्म करताना 1 वर्ष एक्स्ट्रा जातं. तर तसं काही नाही, तोपर्यंत तुम्ही नॉलेज गेन करता आणि डिप्लोमाच्या बेसिसवरती तुम्ही फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन देखील करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता काय आहे, 11 तारखेपर्यंतच तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार आहे. ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी असेल त्या पद्धतीनं. त्यानंतर 13 तारखेला या ठिकाणी तात्पुरती गुणवत्ता यादी अर्थात प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. आणि तुमच्या नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरीमध्ये या काही चुका झालेल्या असतील किंवा या ठिकाणी तुमचं एखादं डॉक्युमेंट पेंडिंग असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्टच्या दरम्यान देता येणार आहे. आणि 18 ऑगस्ट रोजी या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट, अंतिम गुणवत्ता यादी येणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेला प्रश्न, पुन्हा एकदा मुदतवाढ होईल का किंवा का वारंवार मुदतवाढ होते, तर याचं उत्तर फक्त एकच आहे की या ठिकाणी बऱ्याच कॉलेजचे जे सीट्स असतात किंवा PCI अप्रुव्हल मान्यता असेल किंवा ह्या गोष्टी पेंडिंग आहेत. बी.फार्मच्या ॲडमिशनसाठी देखील तेच एक रिझन आहे. पूर्वी CET नीटचा निकाल हे एक रिझन बी.फार्मसाठी होतं, पण त्यासोबत या ठिकाणी काही कॉलेजच्या मान्यता, अप्रुव्हल लेटर येणं, सीट इनटेकच्या प्रोसेस, ज्या काही टेक्निकल बाबी आहेत गव्हर्नमेंटकडून, PCIकडून, त्या प्रोसेसमध्ये असल्यामुळं बऱ्याचदा ॲडमिशन प्रोसेससाठी लेट होत असतो. आणि बऱ्याचदा डी.फार्म बी.फार्म दोन्ही देखील पॅरलली ठेवायचा प्रयत्न केला जातो, कारण अनेक विद्यार्थी दोन्ही ठिकाणी देखील फॉर्म भरत असतात. सो ही मुदतवाढ अपेक्षित आहे. अजूनही मुदतवाढ होऊ शकते, कारण त्या ठिकाणी स्टार मार्क दिलेला आहे. पुन्हा या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. जे काही बदल होतील तुमच्यापर्यंत कळवले जातील. अनेक विद्यार्थ्यांना वेबसाईट माहीत नाही, तर वेबसाईट काय आहे, phd26.dt.महाराष्ट्र.gov.in किंवा डिरेक्टली गुगल क्रोम किंवा गुगलवरती सर्च केलं ना, पोस्ट HSC डिप्लोमा इन फार्मसी 2026, तरी देखील पहिली वेबसाईट येऊन जाईल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिरेक्टली वेबसाईटची लिंक देतो, तिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला, सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपले ऑलरेडी व्हिडिओ आहेत, डी.फार्म करावं की बी.फार्म करावं, दोन्हीमध्ये काय फरक आहे, काय बेनिफिट मिळतो, किंवा कन्फ्यूज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या संदर्भात गाईड केलेला आहे. ते व्हिडिओ नक्की बघा. प्लेलिस्टमध्ये अनेक व्हिडिओ आहेत, जसं की ॲडमिशन प्रोसेस असेल, कोणकोणते सब्जेक्ट आहे, स्टडी कसा करावा, तर या संदर्भातलं 12वी नंतर कुठले विषय तुम्हाला इथे उपयोगी पडतात तर ते थोडं तुम्ही रिवाईज करू शकता, ते देखील व्हिडिओ पाहू शकता. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, आत्तापर्यंत इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.